कुलदीप जर आपण ऐकत असेल तर व्यासपीठाजवळ यायचं. कुलदीप कसली शीट पाहिजे तेवढेच ते आता प्रिंट करून आणतो. पुढचा चेंडू यावेळेस मात्र लेग साईडच्या दिशेने झेल घेण्याचा इथे चान्स होता. डाईव्ह नक्की मारली होती परंतु डाईव्ह हुकली आहे आणि कॅच मात्र सुटली आहे. पहिली धाव येते धाव फलकावर. एकूण धावा 2. चला लवकर सुरुवात करायची लायन्स. जास्त वेळ नाही घालवायचा. यावेळेस मात्र उंच गेला चेंडू आकाशात आणि मिसफील. एक धाव पूर्ण होते. धावफलकावर 3 धावा. यावेळेस मात्र मोठा फटका लगावलाय आणि थेट पाठवलं चेंडूला सीमारेषा पार. येतोय लायन्सच्या इनिंग्स मधला हा पहिला षटकार. यावेळेस मात्र बाची कडा घेऊन चेंडू जातो थेट विकेट किपरच्या हातात आणि बाउंड्री लाईनला उभे असलेले करण अंबालाचे फॅन्स धाव फलकावर 9 धावा. 4 चेंडू 9 धावा.
मी घेतो ना त्या सांगतो मी घ्यायला. यावेळेस मात्र झेल घेण्याचा चान्स. डावी मारली असती तर हा झेल झाला असता, परंतु शिवाजी पाटील स्मृती संघाचा खेळाडू बॉल पर्यंत पोहोचला नाही. जाना जाना तू जाना. मी फोकस करायला सांगतो त्याला. शेवटचा चेंडू या षटकातला. आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅटची बाहेरील कडा घेऊन चेंडू जातो घोषित क्षेत्रात. एक धाव निश्चित. षटकाची समाप्ती पहिल्या षटकानंतर धाव संख्या येऊन पोहोचते ती म्हणजे 14 धावांवरती. कॅमेरामॅन फोकस करा इकडे. करण अंबाला आलाय. कॅमेरामॅनचं लक्ष नाही. सांगतो स्टेज जवळचा करण आम्हाला. कॅमेरामॅन सचिन. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते आणि हे काय बघतोय आपण स्क्रीनवरती. करण अंबाला इथे उपस्थित आहेत आणि त्यांचे फॅन्स पाणी घेऊन जातात. यावेळेस मात्र कॅच होते का बघूया का. डोक्यावरून जातो हा चेंडू. अडवला एका हाताने अडवलाय. अतिशय चांगला रनिंग आणि खेळ आणि हा चेंडू मात्र अडवलाय. धाव फलकावर 14 धावा. माफ करा 16 धावा. एक बॉल 16 ना रे. एक चेंडू 16 धावा. रे 17 धावा. माफ करा. वाईड आला का. 2 नंतर एक 2 नंतर आता वाईड आला. वाईड ऍड यासोबतच लेक्सरच्या दिशेने गेलेला हा चेंडू. फिल्डर तैनात. मिळतील 2 धावा. यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु हुकलेत आणि इथे रनआउटचा चान्स. पंचांचा इशारा. नॉट आउट. एवढे खुश होता हे. हो हो शेट माहिती 6 मारला. आता व्हिडिओ स्क्रीन रेकॉर्डिंग काढ. थांब त्याला व्हिडिओ क्लिप पाठवतो. फलकावर धाव संख्या 20 धावा. आज सुरेख टप्प्याचा चेंडू होता. अचूक भेदक आणि वेगवान. जॉन फोटो काढायला 2 बॉल बाकी आहेत. 2 चेंडू बाकी या षटकातले. ओव्हर झाल्यावर पुन्हा एकदा भेदक मारा परंतु दिशाहीन. पंचांचा इशारा. वाईड. यावेळेस मात्र चांगला कनेक्ट झाला बॅटवर नक्कीच परंतु पंचांचा इशारा येईल. घोषित क्षेत्रात 1 धाव. धाव फलक पुढे सरसावतोय आणि येऊन पोहोचतोय 22 धावांवरती. 22. एक चेंडू शेष. लास्ट बॉल टू गो. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू.
वाईड घोषित होते. आणि यावेळेस मात्र चेंडूला चांगली दिशा दिली आहे, पाठवलं थेट षटकारासाठी. दोन षटकांनंतर धाव संख्या होते 29 धावा. यावेळेस मात्र वेगवान आणि अचूक असा मारा. बॅट्समन होता एक बीट. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा यश यांच्याकडून भेदक मारा. बॅट्समॅनचा होता इथं दिसेना तिथं दिसेना, चेंडू दिसेना, नुसती बॅट फिरवतोय पण बॉल काय लागत नाहीये. यावेळेस मात्र कनेक्ट झालाय, परंतु फिल्डर तैनात आणि गचाळ फिल्डिंग. सोडलाय चेंडू, जातोय सीमारेषा पार. 2 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. धाव फलकावर 33 धावा. कॉइन पडला. यावेळेस मात्र आपटलेला हा चेंडू जातोय थेट बॅट्समॅनच्या डोक्यावरून, वाईड घोषित होते. धावसंख्या 1 धावाने पुढे सरसावते 34 धावांवर. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू होता आणि या चेंडूचा चांगलाच समाचार घेतलाय, थेट पाठवलाय सीमा रेषा पार, षटकार. धावफलक पुढे सरसावला 40 धावांवरती. मात्र या षटकातले शेवटचे 2 चेंडू. यावेळेस मात्र बॉल नाही तर मिसाईल निघाली होती आणि पंचांचा इशारा, नो बॉल. अतिरिक्त धावेत आणखी एक गणना आणि त्यासोबतच +1 म्हणजे एकूण 2 धावा मिळतील या चेंडूवर. धावसंख्या पुढे सरसावते धावफलकावरती 42 धावा. यावेळेस मात्र उचलून मारण्याचा प्रयत्न आणि बॉलर स्वतः यावेळेस मात्र झेल घेतात. मात्र फ्री हिटचा चेंडू असल्या कारणाने बॅट्समॅनला मिळतं इथे जीवनदान. या षटकातला हा शेवटचा चेंडू. येतोय का मोठा फटका? आपटलेला होता हा चेंडू नक्कीच आणि मात्र पंचांद्वारे घोषित केली जाईल लीगल डिलिव्हरी. षटकाची समाप्ती. तीन षटकानंतर धावसंख्या आहे 43 धावा.
धाव फलकावरती आहेत 43 धावा आणि गेंदबाजी मार्कवर आलेला आहे साहिल आणि WTC लाईव्हचा कॅमेरामॅन पण साहिल त्याला कव्हर करतोय त्याची प्रत्येक मुवमेंट ओळखते पहिला चेंडू फुल टॉस आणि जातोय सीमारेषा पार आली लहर केला कहर पाठवलं चेंडूला सीमारेषा पार षटकारासाठी धाव फलक पुढे सरसावलाय 49 धावांसाठी यावेळेस मात्र कव्हर शैलीजन मध्ये मारलाय आणि स्वस्तातलं कारण अंबाला जातोय बॉलवरती चेंडू चांगला थ्रो गेलाय धाव फलकावरती लायन्सचा मोठा स्कोअर 50 धावा धाव फलकावर यावेळेस मात्र हुकल्यात पुन्हा एकदा धाव फलकावरती 56 धावा 56 4 चेंडू शेवटचे 2 चेंडू बाकी दोन आयकॉन प्लेयर एकमेकाला भिडतात यावेळेस मात्र चेंडू सरळ उभा गेलाय फिल्डर मात्र या चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाही 2 धावा निश्चित पूर्ण होत आहेत उत्कृष्ट थ्रो नक्की होता मात्र 2 धावा पूर्ण धाव फलकावर 58 धावा 58 या इनिंगचा शेवटचा चेंडू मोठ्या फटकाची अपेक्षा आणि उचलून मारलाय हा चेंडू गगनभेदी प्रहार षटकार या इनिंगची समाप्ती होते या मोठ्या षटकाराने धाव फलकावर लागल्या तर 64 धावा या टुर्नामेंट मध्ये इंडिव्हिज्युअल असा लायन्सचा हा आतापर्यंतचा मोठा स्कोर 65 धावांची गरज जिंकण्यासाठी यात्रा आता शिवाजी पाटील स्मृती संघाला विनायक पाटील उपस्थित असेल तर व्यासपीठावर यायचं विनायक पाटील
चला पुन्हा एकदा मॅच कडे वळूयात. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 65 धावांची. कोणाला कोणाला नाही नाही बॉलर कुलदीप पालांडे यांनी जर बॉलिंग केली तर त्यांना आणि विकेट घेतली तर प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक अजित मोरे यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. यावेळेस मात्र चेंडू जातोय आणि पडतोय नो मॅन्स लँड मध्ये. रनआउटची ती अपील होते मात्र स्कोअरला पंचांचा इशारा नॉट आउट. पहिली धाव येते कुलदीप पालांडे यांच्यासाठी सुवर्ण संधी. प्रत्येक विकेटसाठी 1001 रुपयांचं जाहीर पारितोषिक अजित यांच्याकडून. पासष्ट धावांची आवश्यकता. यावेळेस मात्र मिसहिट होतोय. धीरज नक्की येतो बॉलवर पर्यंत. अतिशय खराब थ्रो. तीन चेंडू 2 धावा. यावेळेस मात्र आपटला होता हा चेंडू. एज लागली होती कडा लागली होती मात्र घोषित क्षेत्र जातोय. 1 धाव पूर्ण. क्या बात है. चांगल्या टप्प्याची गोलंदाजी. लास्ट बॉल टू गो. यावेळेस मात्र फ्लॅट बॅटेड हिट मारलाय आणि अतिशय चांगली फिल्डिंग. रनआउटचा इथे चान्स आणि हुकलाय हा चान्स. चेंडू रिसीव्ह केल्यानंतर लगेच स्टंप्सवर फेकण्याची गरज असते मात्र इथे विचार करत बसले. संधी हुकली आणि विकेट सुटली. पहिल्या षटकानंतर धावफलकावर आहेत 5 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 3 षटकात 60 धावांची आवश्यकता. 18 बॉल 60. भूमिपुत्र प्रीमियर लीग 2025 लीग फॉर्मॅटचा हा शेवटचा सामना. यावेळेस मात्र पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू लेग साईडच्या रिजन मध्ये जातोय नक्की आणि 2 धावा होत आहेत पूर्ण. पंचांचा निर्णय येतोय 1 शॉट म्हणजे 1 धाव शॉट घेतल्यामुळे. हा नोंद घेतली. 1 शॉटची नोंद घेतली. एकच. यावेळेस मात्र चान्स बनतोय. केतन मात्र येते बॉल खाली मात्र बॉल सुटतोय. सरकलाय धडपडतोय अडकळतोय मात्र चेंडू सोडत नाहीये.
स्कोर सांग. धावफलकावर 8 धावा आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा गचाळ फिल्डिंग. धावफलकावर आता 9 धावा. मोठे शॉट मारण्याची गरज शिवाजी पाटील स्मृती संघाला. बॅट्सकडे घेऊन चेंडू जातोय. विकेट किपर आणि फर्स्ट स्लिपच्या मधून 1 धावेसाठी घोषित. यावेळेस मात्र पॉइंट रिजन मध्ये चेंडू गेलाय. चांगला दागा मात्र यावेळेस इथे ओव्हर थ्रोच्या स्वरूपात एक्स्ट्राज मध्ये आणखी 1 धाव जोडली जाईल. 3 धावा. धाव फलकावर 13 धावा. या षटकातला शेवटचा चेंडू. मोठे फटका मारण्याचा प्रयत्न परंतु घोषित क्षेत्रात 1 धाव निश्चित. षटकाची समाप्ती. 2 षटकानंतर धाव फलकावर 14 धावा. 12 बॉल. प्रेक्षकांकडून मागणी येते कुलदीप पालांडेंनी पुढचं षटक टाकायचंय. 12 चेंडू 51 धावांची आवश्यकता आहे आणि प्रेक्षकांकडून इथे मागणी केली जाते कुलदीप पालांडे आपण बॉलिंगला यायचंय. सुजल पुढचं षटक हाताळायला येतोय. राईट टाइम फास्ट आणि सुरुवात करतोय वाईडने. वाईड वाईड नोंद घेतली जाते. यावेळेस मात्र चांगल्या टप्प्याचा चेंडू अचूक आणि भिवकणारा. धाव फलकावर 15 धावा. शिवाजी पाटील स्मृती संघ थोडासा मात्र मागे पडतोय. मोठे फटके मारण्याची गरज. पाहूया पुढचा चेंडू. यावेळेस मात्र झेल बाद होत आहेत. परत पव्हिलियन मध्ये जावं लागेल. पहिली विकेट. पहिल्या गडी गारद. पहिल्या गाडीत तंबूत.
कुलदीप पालांडे फील्ड सेट करताना धाव फलकावर 15 धावा. पुढचा चेंडू आणि यावेळेस मात्र परेश मात्र इथे हुकतायत या चेंडूवरती. आल्या आल्या मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करताना हुकलेत परेश. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगल्या टप्प्याचा इथे चेंडू आणि परेश मात्र पुन्हा एकदा हुकतायत. धाव फलकावर 15 धावा. दोन चेंडू बाकी. यावेळेस मात्र आपटला होता हा चेंडू आणि जातोय. पंचांनी एकदा चर्चा करून निर्णय जाहीर करायचा. पंच वाईड की नाही वाईड. पंचांनी घोषित केलाय वाईडचा चेंडू. अतिरिक्त धाव 16 धाव फलकावर. वाईड. पंचांनी घोषित केलाय वाईड. यावेळेस मात्र पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. भूमिपुत्र लायन्स जर असेच एक्स्ट्राज मध्ये रन वाटत राहिले तर 62 धावांचा डोंगर हा काही इझिली आणि सोप्या रीतीने सर होऊ शकतो असं वाटतं. कुठेतरी एक्स्ट्राज वरती रोख लावण्याची गरज आहे. यावेळेस मात्र मोठी अपील होते वाईड साठी परेश याच्याकडून आणि नक्कीच पंचांनी देखील या अपीलचा सन्मान केलाय. वाईड दिलाय. आणखी एक धाव जोडली जाते. धाव फलकामध्ये 18 धावा. आता कुलदीप आता मात्र आपल्या बॉलरशी चर्चा करताना एक्स्ट्राची रीग लागली आहे. एक्स्ट्राची रांग लागली आहे. यावेळेस मात्र आत येणारा हा चेंडू चांगला फेकला होता नक्कीच. परेश मात्र हुकलेत. स्ट्राईकवर आल्यापासून परेश यांनी 3दा बॅट फिरवली पण तिन्ही वेळेस बॉल काही लागला नाही बॅटला. पुन्हा एकदा ऐकलेत आणि ओव्हर संपते. षटकाची समाप्ती. 3 ओव्हर नंतर धाव फलकावर आहेत फक्त आणि फक्त 18 धावा. जिंकण्यासाठी 6 चेंडू 47 धावांची आवश्यकता. लायन्स एक पण जिंकले नाही ना अजून. नाही रे एक जिंकले. खाली 25च्या आत अडवलं तर वरती जातो. 25च्या आत 18 बॅटिंग ही फिल्डिंग करते ती लायन्स. हां जाणून करतात मला असं. 25च्या आत अडवलं तर नाही. 47 शेवटचं षटक. येतात का कुलदीप पालांडे बॉलिंग वरती. 6 चेंडू 47 धावा. अधिक अजित आहे का. ए असेल. पहिला चेंडू यावेळेस मात्र आणि चेंडूवर जाऊन सुद्धा निस्फेल कशी करायची
हा मात्र मोठा प्रश्न आहे. 2 आले की 1 आले? 2 धावा आलेल्या आहेत. यावेळेस मात्र पहिला चेंडू आला आणि हा चेंडू गेला गेला गेला. खारगावच्या केतन मात्र होते मिसवी. पहिल्यांदा मिसवी केल्यावरती एवढा उत्साह पाहायला मिळतो प्रेक्षकांमध्ये. ताबडतोब फिल्डिंग चेंज. मोठा फटका जातोय का सीमारेच्या पार? अडवला जाईल नक्कीच आणि मोठी अपील होते रनआउटची. मात्र पंचांचा इशारा नॉट आउट. धाव फलकामध्ये आणखी धावा, एकूण 26 धावा धाव फलकामध्ये. 3 चेंडू 39 धावांची आवश्यकता. त्यांच्याकडून 10,000चं पारितोषिक जाईल. 3 चेंडू 39 करायचे. टाकलं पहिला चेंडू आणि यावेळेस मात्र यॉर्कर टप्प्याचा हा उत्कृष्टरित्या खेळून काढलाय. निर्धाव 2 चेंडू बाकी. क्या बात आहे. चेंडूला उंची तर दिली आहे मात्र लांबी नाही दिली आणि सुंदर असा झेल टेकलाय. नक्कीच शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवून ठेवली आणि लायन्स यांच्याकडून एक उत्कृष्ट असा झेल टेकलेला आपण पाहिला. खूप पाहिजे रे. 38 पाहिजे. 38 आता मात्र फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी. 1 चेंडू आणि 39 धावा. पाहुयात या चेंडूवरती षटकार मारतायत का आणि मात्र कडा घेऊन चेंडू जाईल घोषित क्षेत्रातील 82 आणि यासोबतच भूमिपुत्र लायन्स यांनी हा सामना जिंकलेला आहे.